हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण सिमिलरिटी क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड मॅट 2 सुरू केला होता. त्यातला आपला आजचा जो आहे तो शेवटचा लेक्चर आहे. याच्या आधीचा शेवटचा लेक्चर होता, पण अनफॉर्च्युनेटली तिथं शूट करता करताच लाईट चालली गेली आणि तो व्हिडिओ तिथंच थांबून गेला होता. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल पूर्णपणे त्याच्यामध्ये कंप्लीट केलं होतं. फक्त सिमिलरली आणि हेन्स प्रूव्ड लिहायचा बाकी होता. बाकी सगळं झाला होता, पण नशिबानं ते लाईन चालली गेली आणि तो थेरम काय आपला तेवढूसा लिहायचा राहून गेला होता. सो त्याच्यासाठीच तुम्हाला अजून एक दिवस वेट करावा लागला आणि इथं आता तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 आपण आज तर कम्प्लीट करूनच टाकू. काही होऊन जाऊ, लाईन चालली जाऊ द्या, नाही तर मग मी चालला जाऊ द्या, पण प्रॅक्टिस सेट तर आपण आज कम्प्लीट करून राहू. पहा मग आता फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते, थोडासा मोठा करून देतो, तुम्हाला क्लिअरली दिसला पाहिजे. ओके, पहा मग आता फर्स्ट क्वेश्चन. द रॅशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. रॅशो दिलाय आपल्याला 3:5. देन फाइंड द एरियाज. एरिया काढायचा आहे. साइडचा रॅशो दिलाय, एरिया काढायचा आहे. बघा आता एरियाचा रॅशो हा त्यांच्या साइडच्या स्क्वेअरच्या रॅशो एवढा राहते, असा आपला थेरम आहे. इथं समजा एरिया 1 एरिया 2 घेतलं तर इथं साइड 1 साइड 2 घ्यायला लागेल आपल्याला. मग इथं देऊन घेऊ आपण लेट S1 इज इक्वल टू पहिली साइड जी आहे ती घेऊ आपण 3. S2 इज इक्वल टू सेकंड साइड घेऊ आपण 5. A1 डिवायडेड बाय A2 आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आपण कसा लिहू, देअरफॉर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल नुसार काय येते आपला A1 बाय A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. मग A1 बाय A2 इज इक्वल टू S1 ची व्हॅल्यू किती आहे 3. 3 चा काय कराल स्क्वेअर. S2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 5 आणि 5 चा पण स्क्वेअर. देअरफॉर A1 बाय A2 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25. बस एवढाच जो आहे हा आपला आन्सर राईट. संपला. एवढाच आहे आपला, काहीच नाही बाकी त्याच्यात. ओके, त्यानंतर आपण बघू पटकन नेक्स्ट क्वेश्चन सेकंड वाला. पहा मग आता सेकंड क्वेश्चन पण तुम्हाला ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये दिला आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे, घाबरायचं काही कारण नाही, मी आहो तुमच्यासोबत. पहा मग आता सेकंड क्वेश्चन ऍक्टिव्हिटी. इथं काय म्हणते पहा, इफ एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR. दोन ट्रायंगल सिमिलर आहे. AB बाय PQ दिलाय 2:3. मग आता तुम्हाला एरिया काढायचा आहे. तर पहा आता AB स्क्वेअर, इथला जर AB घेतलो तर इथला का घेऊ आपण PQ. मग इथं लिहून घेतो मी PQ स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती 4, 3 चा स्क्वेअर किती 9. बस एवढाच लिहायचा आहे तुम्हाला. 1 मार्क साठी हा क्वेश्चन येऊ शकते. एवढा इझी क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन संपला. एवढाच आहे. PQ स्क्वेअर आणि इथं 4/9. बस खतम. टाटा बाय बाय, गुड बाय, गया. त्यानंतर हा पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी आहे. पाहिजे थर्ड क्वेश्चन. एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR. इथं थोडासा आता इथं वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करतो आणि इथं डायरेक्ट मी त्याचा आन्सर लिहितो. ओके, आता पहा एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दिलाय 80. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती दिलाय आपल्याला 80. इथं काय मग एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता आहे PQR 80/25. तर मग AB बाय PQ काढायचा आता आपल्याला. पहा मग आता यांचा दोघांचा एरिया म्हणजे कोणाचा साइडचा एरियाचा राहते AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर असा लिहू शकतो आपण. आता मला करायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट. इथं लिहून घेतो पहा AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर इज इक्वल टू हा किती आहे पहा बरं 80/125. टेकिंग स्क्वेअर रूट समजा केलो मी. एक काम करतो, टेकिंग स्क्वेअर रूट करण्याच्या आधी 80 हा कोणाचा स्क्वेअर आहे का, कोणाचाच नाही. 125 कोणाचा स्क्वेअर आहे का, कोणाचाच नाही. मग याला जो आहे मी चेंज करू शकतो ना रे थोडासा. याला लिहू शकतो मी 16/5 आणि याला लिहू शकतो मी 25/5 लिहू शकतो इथं. मग आता हा जो आहे 5 आणि हा जो आहे 5 हा कॅन्सल होऊन जाईल. मग इथं काय येईल आपला AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर इज इक्वल टू हा राहिला आपला 16, हा आहे आपला 25. आता लिहितो मी टेकिंग स्क्वेअर रूट. फक्त मी का केलो 80 कोणाचा 80 कोणाचा स्क्वेअर नाही, 125 कोणाचा स्क्वेअर नाही, म्हणून त्याला 5 च्या मल्टिपल मध्ये लिहिलो. काऊन, बिकॉज हे 5 का झाले आपले कट झाले आहे. इथं आला 16/25. मग इथं येईल आपला AB बाय PQ इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट किती 4,
25चं स्क्वेअर रूट किती 5. मग इथं लिहू आपण 4 आणि इथं लिहू आपण 5. बस एवढाच क्वेश्चन आहे आपला थर्ड क्वेश्चन सुद्धा आपला संपला. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट फोर्थ वाला क्वेश्चन. बघा आता फोर्थ वाल्याला थोडंसं आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ऍक्टिव्हिटी नाही ना, मग सॉल्व्ह तर करावंच लागेल. पहा मग आता इथं का म्हणते, ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. LMN आणि PQR दोन ट्रायंगल आहे. हे दोन कसे आहे, सिमिलर आहे. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. त्यानंतर दिला इथं 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. अशा प्रकारची एक वेगळीच कंडिशन दिली आहे. आता पहा, हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR ले मी समजा का इकडे LMN ले इकडे घेतलो PQR च्या खाली, आणि या 9 ले मल्टिप्लाय वाला इकडे नेलो तर हा डिवाइड मध्ये होईल. मग काय होईल आपला, पहा इथं या PQR ला तर मी काहीच छेडछाड नाही केलो, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा जसाच्या तसा. LMN मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, हा 16 ला काहीच छेडलो नाही मी, हा इथंच आहे. 9 16 च्या खाली गेला, मग हा इथं आला 9. त्याच्यानंतर QR ची व्हॅल्यू दिली आपल्याला 20. जर एरिया समजा पहा सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो कोणाचा एवढा राहते, त्यांच्या साइडच्या स्क्वेअरचा रेशो एवढा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, अजून एक गिवन आहे इथं लिहून टाकतो. QR इज इक्वल टू किती दिला आपल्याला 20. हे कुठेतरी समोर जाऊन पुट करायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, इथला जर QR घेतलो तर इथला काय घ्यावं लागेल मला, MN. QR चा स्क्वेअर अपॉन MN चा स्क्वेअर. बरोबर आहे. आता बघा PQR अपॉन LMN चा एरिया हा कोणता आपला काढलो होतो आपण, 16/9. मग इथे लिहून घेतो मी 16 अपॉन 9 इज इक्वल टू QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. 16 बी कोणाचा तरी स्क्वेअर आहे, 9 बी कोणाचा तरी स्क्वेअर आहे. मग याला का करू मी, टेकिंग स्क्वेअर रूट. इथे लिहून घेतो मी टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. समजा का मग आता स्क्वेअर रूट घेतलो मी तर काय येईल रे, इथं पहा 16 चा स्क्वेअर रूट किती 4, 9 चा स्क्वेअर रूट किती 3, QR स्क्वेअर चा स्क्वेअर रूट किती, तर फक्त QR किती येईल, हा फक्त QR. MN स्क्वेअर चा स्क्वेअर रूट किती, हा येईल आपला MN. इथं लिहितो मी MN. आता हा 4/3 ऍज इट इज इक्वल टू QR ची व्हॅल्यू दिली आपल्याला 20 अपॉन MN ची व्हॅल्यूज तर मला काढायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 इंटू MN हा इकडे इज इक्वल टू 20 इंटू 3. 4 मल्टिप्लाय वाला तिकडे गेल्यावर होईल डिवाइड. MN इज इक्वल टू 20 इंटू 3/4. 5 4 जा 20, 5 3 जा 15. मग MN इज इक्वल टू आला आपला 15. बस आली आपली MN ची व्हॅल्यू. एवढाच हा आन्सर आहे. एवढा लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क जे इझिली मिळून जातील. आणि शेवटी जे एक लिहून टाकायचा. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ MN इज 15 युनिट्स. किती युनिट्स आहे आपली, 15 युनिट्स. बस एवढा जो आहे आपला हा आन्सर आहे फोर्थ क्वेश्चनचा. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, फिफ्थ क्वेश्चन. पहा आता फिफ्थ पण एकदम बढिया क्वेश्चन आहे. बढ़िया क्वेश्चन. ओके, बढ़िया क्वेश्चन. Area of two triangles, similar triangle are 225 centimeter square and 81 centimeter square. If side of smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of bigger triangle. Areas of two similar triangle म्हणते. इथे लिहून घेऊ. Let A1 is equal to 225. A1 is equal to 225 square centimeter. A2 is equal to 81 square centimeter. इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल, स्मॉलर म्हणजे हा छोटा वाला म्हणजे सेकंड वाली घेतलं. S1 इज इक्वल टू फाइंड करायची आहे. S2 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. S1 तुम्हाला फाइंड करायची आहे. पार किती सोपी आहे. देअरफॉर बाय कोणता थेरम, थेरम ऑफ एरियाज ऑफ कोणता ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल.
आता काय आपला हा A1 बाय A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर बाय S2 स्क्वेअर येईल असा. आता A1 ची व्हॅल्यू किती आहे 225 A2 ची व्हॅल्यू किती आहे 81. S1 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे मग S1 स्क्वेअर. S2 ची व्हॅल्यू 12 चा स्क्वेअर. 225 हा 15 चा स्क्वेअर आहे. 81 हा 9 चा स्क्वेअर आहे. मग इथं काय करू आपण टेकिंग स्क्वेअर रूट. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट 225 कोणाचा स्क्वेअर आहे 15 चा. 81 कोणाचा आहे 9 चा. S1 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती S1. 12 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती 12. क्रॉस मल्टिप्लाय करून टाकू किंवा 12 ला इकडे घेऊन जाऊ. 15 इंटू 12 अपॉन 9 इज इक्वल टू का आला आपला S1. आता 3 चा भाग जाते इथं किती वेळा जाते 3 वेळा. इथं किती वेळा जाते 5 वेळा. त्यानंतर अजून 3 चा जाते 3 चा इथं किती वेळा जाते 4. 5 4 जा 20. देअरफॉर S1 इज इक्वल टू किती आला आपला 20 सेंटीमीटर. बस एवढाच तर आपला आन्सर आहे. शेवटी एक सेंटेन्स लिहून टाकले म्हणजे संपला विषय. देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. देअरफॉर साइड ऑफ कोणता ट्रायंगल बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. एवढाच जो आहे आपला याचा आन्सर आहे. कितवा क्वेश्चन वे आपला 5th वाला. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण 6th वाला क्वेश्चन. पहा आता नेक्स्ट आपला 6th वाला क्वेश्चन. हाही सेम आहे एकदम सोपी क्वेश्चन. इफ ABC अँड DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. आता पहा हे दोन ट्रायंगल जे आहे हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय होते ज्याचे ऑल अँगल सिमिलर राहते म्हणजे किती डिग्रीचे असतील ते 60 डिग्री. आता पहा ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर हे कोणते ट्रायंगल आहे रे इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर आता पहा अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल इथला कोणता D. अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल E. देअरफॉर बाय कोणती टेस्ट आहे इथं AA टेस्ट. ट्रायंगल कोणता आहे ABC हा सिमिलर आहे ट्रायंगल DEF सोबत. एवढा तर पहिले लिहून घेतलो मी इक्विलॅटरल आहे म्हणून. आता यांचा एरिया दिलाय एरियाचा रॅशो दिलाय मला. पहा मग आता एरियाचा रॅशो काय ABC अपॉन PQ DEF. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू किती दिलाय तो 1/2 1/2. AB इज इक्वल टू दिलाय AB इज इक्वल टू 4. फाइंड DE ची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला फाइंड करायची आहे. एकदम इझी क्वेश्चन वाटत आहे का नाही रे. आता एवढे झाले तर देअरफॉर बाय theorem of areas of similar triangle. कोणता ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल. theorem of areas of similar triangles. काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF. दोन एरियाचा रेशो हा त्यांच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा राहते. इथली समजा AB घेतलो AB स्क्वेअर तर इथला कोणता घ्यायला लागेल DE स्क्वेअर. हेच दोन काऊन घेतले सर AB का दिली आहे ना DE काढायची आहे म्हणून. ABC बाय DEF ची व्हॅल्यू किती दिली आहे रे हे बघा 1/2. इथं लिहितो 1/2. AB ची व्हॅल्यू किती दिली आहे रे 4. इथं लिहितो 4 चा स्क्वेअर. DE ची व्हॅल्यू काढायची आहे सर. ओके क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ का स्क्वेअर रूट काढू. टेकिंग स्क्वेअर रूट करून घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट करतो सर. स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट जर केलो तर मग काय होईल रे 1 चा स्क्वेअर रूट 1 2 चा स्क्वेअर रूट √2 4 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 4 DE चा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट DE. क्रॉस मल्टिप्लाय करू DE इंटू 1 म्हणजे DE आणि इज इक्वल टू 4√2 म्हणजे DE ची व्हॅल्यू आली आपली 4√2. बस एवढाच जो याचा आन्सर आहे. शेवटी एक सेंटेन्स लिहून टाका विषय संपवून टाका. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ DE is 4√2
युनिट्स. बस एवढाच जो आहे 6th वाल्याचा आन्सर आहे. याच्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर जो आहे आपण याचा लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत आणि ते लास्ट वाली ऍक्टिव्हिटी एकदम फास्ट मध्ये संपत आहे आपला हा व्हिडिओ आणि आपला हा चॅप्टर पण अशाच प्रकारे संपून जात आहे. 7th वाला थोडा बस एवढाच आहे करे. ओके 2 क्यूब ब्लर हो गया बेटा. ओके आ गया 25 या तक. ओके इथपर्यंत आपण घेऊन घेऊ. आता इथं बघा काय म्हणते आता सेगमेंट PQ पॅरलल टू DE. PQ आणि DE जे आहे ते कशी आहे पॅरलल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF चा एरिया 20 आहे. PF दिली आहे. PF किती आहे 2DP. PF इज इक्वल टू किती म्हणते 2 टाइम्स DP. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. DPQE कसा काढू शकतो आपण या पूर्ण ट्रायंगल मधून या मोठ्यावाल्या ट्रायंगल मधून हा छोटावाला ट्रायंगल समजा मायनस केला तर हा एवढाच उरल. अशाच प्रकारे आपल्याला काढायची आहे. बघा मग आता DF इज इक्वल टू DP. कुठे DF इज इक्वल टू DP प्लस PF. DP प्लस PF. DP ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं. DP ची व्हॅल्यू कुठे आहे. DP ची दिली आहे का DP इज इक्वल टू X. DP इज इक्वल टू किती दिली आहे X. PF इज इक्वल टू दिली आहे 2X. PF इज इक्वल टू किती दिली आहे आपली 2X. मग X प्लस 2X किती झाला इथं 3X. आता इन अ ट्रायंगल FDE अँड FPQ. FDE कुठे आहे पहा बरं. FDE आणि FPQ हे दोन अँगल जे आहे हे कोणते अँगल दिसतात असे करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहे करस्पॉन्डिंग. FDE आणि इथं काय राहील आपला FPQ. त्यानंतर FED कुठे FED हे दोन अँगल सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल. मग FQP इथं लिहितो पहा. FED घेतलो तर आता FQP घ्या लागेल. इथं लिहितो मी FQP. मग AA टेस्ट न दोन ट्रायंगल कसे आले सिमिलर. जर दोन ट्रायंगल सिमिलर आले त्यांचा रॅशो कसा राहते एरियाचा साइडच्या स्क्वेअर. इथं काय घेतो आपण पहा बरं. इथं घेतो मी DF. ओके इथून घेतो मी DF. मग इथं लिहितो मी DF चा स्क्वेअर. इथं जर DF घेतलं तर इथं काय घ्यायला लागेल मला PF चा स्क्वेअर. पहा इथं समजा का D पासून F कडे गेलो तर इथं P पासून F म्हणजे सेकंड पासून फर्स्ट कडे आलो तर इथं पण सेकंड कडून फर्स्ट कडेच यायला लागेल. आता हा आला आपला 9/4. मग 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल FPQ कुठे FPQ चा एरिया दिलाय का आपल्याला पाहून घेऊ. इथं कुठे गेला FPQ. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू 9/4 इंटू इथं कोणता दिलाय PQF म्हणजेच FPQ झाला तोच आहे ना रे. बरोबर आहे. इथं लिहितो मग किती दिलाय हा आपल्याला 20. मग इथं लिहितो मी 20. हा 420 किती होईल 4 वेळा भाग जाते. 9 4 जा 36. इथं लिहितो मी 36. मग आता इथं आन्सर काढायला लागेल आपल्याला. एक मिनिट इथं थोडीशी गडबड झाली दिसत आहे. हा 20 इथं लिहिलो बरोबर आहे. आता इथं किती वेळा जाते 5 वेळा भाग जाते. 4 चा 20 मध्ये 5 वेळा. 9 5 जा 45. मग इथं लिहितो मी 45. मग आता जो आहे हा पहा FDE चा एरिया किती आलाय शेवटचा 45. FPQ चा एरिया किती आहे 4 आणि हा 5. याचा एरिया किती आहे आपला 20 बरोबर आहे. मग याचा 45 मधून 20 मायनस केले तर हा येईल आपला 25. ओके अशा प्रकारची हे सिंपल वाली जी ऍक्टिव्हिटी होती फक्त एवढाच पुट करायचा आहे. इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी आहे VIMP. ओके त्याच्यामुळे चांगली या ऍक्टिव्हिटीला सुद्धा तुम्ही करून ठेवायचा. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आपला हा जो चॅप्टर आहे बघा आता आपले चॅप्टर कोणते कोणते झाले आहे. मॅथ 1 ची जर गोष्ट केलो आपण तर पहिला झालाय लिनियर इक्वेशन. मॅथ 2 ची जर गोष्ट केलो तर पहिला चॅप्टर झालाय आपला सिमिलरिटी. हे 2 चॅप्टर झाले आहे. सायन्स 1 ची जर गोष्ट केलो आपण तर त्याच्यामधला फर्स्ट ग्रॅव्हिटेशन आणि सेकंड पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हे 3 चॅप्टर झाले आहे. 2 चॅप्टर झाले आहे. आता आपण एक काम करू सायन्स 2 चा जो आहे फर्स्ट
हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा चॅप्टर घेऊन घेऊ. त्यानंतर कंटिन्यू मध्येच आपण याचा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर चालू करू. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, त्यानंतर याचा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यानंतर याचा केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. म्हणजे असे कंटिन्युअसली आपण चालू ठेवू, एक एक दोन दोन. मी ट्राय करतो की थोडे आता मोठे मोठे व्हिडिओ बनवतो आणि 4 ते 5 दिवसातच आपला चॅप्टर जो आहे तो पूर्ण संपून जाईल. प्रत्येक प्रॅक्टिस सेट तर एक व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा पूर्ण ट्राय करतो. एकदमच जर मोठी असेल तर मग त्यालाच जो आहे तो थोडासा टाइम लागू शकते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा किंवा तुम्हाला याच्या नंतर कोणता चॅप्टर पाहिजे ते कमेंटमध्ये सांगून द्या. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. याच्यानंतर भरपूर असा कंटेंट तुमच्यासाठी मिळत राहणार आहे. तुमची 10वी या चॅनल थ्रू एकदम बेस्ट जाणार आहे याची गॅरंटी जी आहे ती मी घेतो. तोपर्यंत थँक्यू सो मच.